महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता शाळांचा देखील पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या वरळीत आहे। वरळीतल्या लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी आहे। या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत, संतोष धुरी आणि शाळेचे या ठिकाणी कर्मचारी देखील आहेत। सुरुवातीला आपण संतोष धुरींकडे जाऊयात। एक भूमिका घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरलात, आता तुम्हाला पाठिंबा देखील मिळताना पाहायला मिळतोय। नक्कीच सन्माननीय राजसाहेबांनी ज्यावेळेला पत्र एक काढलं आणि प्रत्येक शाळेमध्ये ज्यावेळेला द्यायचं म्हणून ठरलं, त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पत्र वाटलं। तर मी खरोखर या शाळेचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी पहिलं लगेच आम्हाला फोन केला आणि आम्हाला पाठिंबा दर्शवला। हा जो चांगला प्रतिसाद, पॉझिटिव्ह प्रतिसाद आम्हाला मिळाला, त्याबद्दल या शाळेचे आभार मानतो। या शाळेमध्ये 1ली ते 4थीचे वर्ग पण होतात। तर त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं की आमचा पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट आहे म्हणून या गोष्टीला। तर आम्ही तेच सांगितलं, तुम्ही नुसतं फोनवर न बोलता माध्यमांसमोर येऊन बोललात तर एक कुठेतरी एक सुरुवात तरी होईल। जसं सन्माननीय राजसाहेबांनी काल सांगितलं की कोण मोर्चामध्ये येणार आणि कोण नाही येणार हे आम्ही बघतो म्हणून, हे ठरल्यानंतर लगेचच सगळे कलाकार आणि सगळेच आता व्हिडिओ वगैरे टाकायला लागले। तर मला वाटते सगळ्याच शाळा हा जर पुढाकार या शाळेने घेतलाय तर त्यानंतर सगळ्याच शाळा आणि सगळेच शिक्षक आणि सगळे डॉक्टर्स असतील, नंतर वकील असतील, सगळ्या क्षेत्रातील लोक ही नक्कीच या आमच्या याला मोर्चाला पाठिंबा देतील आणि त्यामध्ये सहभागही घेतील अशी आम्ही अपेक्षा करतोय। म्हणूनच आज तुम्हाला मी इकडे आमंत्रण दिलं आणि तुम्हाला इकडे बोलवलं। धन्यवाद। संतोषजी, वैयक्तिक शाळांना निर्णय घेतला तर शाळांवर कारवाई होऊ शकतात, शिक्षकांवर कारवाई होऊ शकतात। तुम्ही संघटनांशी बोलताय का? कारण सरकार त्यांच्यावर पुन्हा दबाव आणू शकतं, त्यामुळे संघटना जर असेल तर शिक्षकांना देखील भूमिका घ्यायला सोपं जाईल। त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, एवढं लक्षात ठेवा। आणि ह्याकरता सगळेच पक्ष एकत्र आलेले आहेत। मग तिकडे कुठल्याही त्या लोकांनी पक्ष हे बघितलेलं नाही। साहेब सन्माननीय राजसाहेबांनी पण हेच सांगितलेलं आहे की झेंड्याखाली नाही तर आपला अजेंडा फक्त येईल आणि त्या अजेंड्यासाठी तुम्ही एकत्र या। मराठी भाषेकरता तुम्ही या, हिंदी सक्ती विरोधी तुम्ही एकत्र आहे आणि त्याकरता त्यांनी तशी मला वाटतं कालच चर्चा पण केली आहे दुसऱ्या पक्षांबरोबर आणि त्यांनीही तयारी दर्शवली। त्याकरता जी 6 जुलै तारीख ठरलेली मोर्चाची ती 5 जुलैला करण्यात आलेली आहे। म्हणजे सगळ्यांचीच तयारी आहे आणि सगळे जर पक्ष पाठीशी असतील ना तर हे सत्ताधारी काही करू शकत नाही। त्यांना जिकडे ताकद दाखवायची तिकडे दाखवून दे। आमचा जो विरोध आहे आणि आमचा जो सपोर्ट आहे प्रत्येक शाळेला असेल, प्रत्येक शिक्षकाला असेल आणि प्रत्येक नागरिकाला असेल। मनसैनिक म्हणून काय वाटतंय, दोन्ही भाऊ एकत्र दिसणार आहेत, भव्य मोर्चा देखील मुंबईत दिसेल? बघा, मराठी हितासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मला वाटतं आम्ही आणि कामगारांसाठी सुद्धा आम्ही अगोदर पण एकत्र आलेलो आहोत, कामं करत आहोत आणि आता हे सगळेच पक्ष एकत्र येत आहेत। तर सगळे एकत्र देऊन जर काम झालं तर मला वाटते नक्कीच जी ही सक्ती लादली जाते आणि जे नको ते कार्यक्रम राबवले जातात ना ते नक्कीच बंद होतील। आपल्यासोबत लिटल स्टार प्रायमरी स्कूलचे शिक्षक देखील आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत या निमित्तानं? कारण तुम्ही पहिली शाळा असेल जी थेट रस्त्यावर उतरते आणि मनसेला पाठिंबा देते। खरं म्हणजे हे हिंदीचे जे 1ली ते 4थी शिक्षण देणार आहे ते सक्तीचं नसावं याच्याशी आम्ही सहमत आहे। त्याच्यामुळेच आम्ही मनसेला पाठिंबा देत आहोत। शाळा 1ली ते 4थीची अशी माहिती मिळाली। KG पासून ते 10वी पर्यंत शाळा आहे आणि मराठी आणि इंग्लिश मीडियम दोन्ही या शाळेत चालतात। काय चॅलेंजेस फेस करू लागतात जर सरकारनं जबरदस्ती हा निर्णय लागू केला? खरं म्हणजे आता काय आहे की 1ली ते 4थीच्या या शिक्षिका आहेत, ह्या तुम्हाला जास्त चांगल्या। काय सांगाल मॅम? आमच्याकडे येणारी मुलं जी आहेत ही मराठी भाषिकच आहेत आणि त्यामुळे माझं तरी असं मत आहे की मराठी भाषिक असल्यामुळे त्यांना मिळणारं शिक्षण आहे प्राथमिक लेवलचं हे त्यांना मातृभाषेतूनच मिळालं पाहिजे। त्यामुळे हिंदीवर जोर नसावा असं आम्हाला वाटतं। सर, आपण काय सांगाल, काय आपलं? मुळातच त्रिभाषा सूत्र महाराष्ट्राने, देशाने खूप वर्षापासून स्वीकारलेलं आहे। प्रश्न फक्त हा आहे की 6 वर्षाच्या कोवळ्या बाळाला मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं। मातृभाषा पक्की झाली की पुढच्या टप्प्यामध्ये आपण हिंदी असो, संस्कृत असो किंवा इतर ज्या देशाने स्वीकारलेल्या 22 भाषा आहेत त्यापैकी कोणत्याही भाषेतून शिक्षण देऊ शकतो, परदेशी भाषा सुद्धा शिकू शकतो। परंतु हिंदीची किंवा इतर कोणत्याही भाषेची एवढ्या लहान वयात सक्ती नसावी। आणि राजसाहेबांनी जो मुद्दा पुढे नेटलाय किंवा महाराष्ट्रातील तमाम मराठीप्रेमी साहित्यिक कलाकारांनी जो मुद्दा पुढे रेटलाय त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, जेणेकरून बालकाला अतिशय आनंददायी शिक्षण घेता येईल। शिक्षकांना सुद्धा विद्यार्थ्यांना छान पद्धतीने शिकवता येईल आणि टप्प्याटप्प्याने जसं आहे तशा पद्धतीने अनेक भाषा शिकवता येतील। आपली प्रतिक्रिया? खरं तर हा मुद्दा बरोबर आहे, कारण 6 वर्षाच्या बाळाला नाही कळत। त्यामुळे जे आता चालू आहे 5वी पासून पुढे हिंदी होते ते बरोबर आहे, त्यामुळे तसंच असायला पाहिजे।
कारण ते लहान आहे, त्यामुळे इतर सगळ्या भाषांची एवढ्या त्यांच्यावरती सक्ती व्हायला नको. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच शिक्षकांना आता स्पष्टपणे भूमिका घेतली आहे. 6 वर्षाच्या बाळाला हिंदी भाषेची सक्ती नको, कारण अडचणी त्याला शिकण्यासाठी येऊ शकतात. त्यामुळे 5वी पासूनचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे, मात्र पहिलीपासूनचा हिंदी भाषेसंदर्भातला जो निर्णय आहे तो नकोच, अशा पद्धतीची भूमिका या शिक्षकांची आहे. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह निलेश पुदावले, एबीपी माझा, वरळी, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.